इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव की सोलापूर शहराचे आकडे बघताना माझा विश्वास बसत नव्हता. कारण जी संख्या टीव्हीवर सोलापूरची दिसत होती ती संख्या बघताना मुख्यमंत्री महोदय बघत होते आणि भरभरून बोलत होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट जर कुणी दिला असेल तर तो सोलापूरमध्ये दिला. बापू असेल की पुण्या मुंबईच्या ह्याच्यात आमचं सोलापूर कुठं गेलं नाही ते कळालं नाही. कारण पुण्या मुंबईवरच सगळ्या मीडियाचं सगळ्यांचं लक्ष पुण्या मुंबईची निवडणूक होती. जर पुण्या मुंबई नसतं बाकीच्याची निवडणूक असतील तर सोलापूरची चर्चा सगळ्यात जास्त झाली असते. तरी सुद्धा सोलापूरची चर्चा त्या ठिकाणी होती. सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट आपल्याला सगळ्यांना मिळाला. पण हे करत असताना साहेबांनी दोन गोष्टी बोलून दाखवल्या की जयकुमार किंवा जयकुमार म्हणत नाही मला कधी, पण जय खूप मोठी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. शहराच्या लोकांनी आपला विश्वास टाकलाय आणि आपली जबाबदारी वाढलेली आहे. लोकांच्या विश्वासाला पात्र राहील एवढं काम आपल्याला करायला लागेल. त्यानंतर आणखी एक सांगितलं की सगळ्या नगरसेवकांना अवश्य सांगा की आपण या शहराचे सेवक आहोत, नगरसेवक आहोत. विजय सन्मानाला बचवा, विजयाचा उन्माद करू नका. आणि त्यासोबत नगरसेवक पद हे लोकांच्या सेवेसाठी आहे, अन्य कुठल्या कारणासाठी नाही. त्यांच्या भाषेत सांगणार नाही, पण मी अन्य कुठल्या कारणासाठी नाही. या शहराचा आपल्या सगळ्यांचा मिळून पारदर्शी कारभार व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी मनापासून एवढंच सांगेन, एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. ती जबाबदारी आपण पार पाडाल. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे. तो विश्वास आपण साथ ठरवाल. पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही असो किंवा मी असो, आपण भारतीय जनता पक्षाचे आहोत म्हणून नशीबवान आहोत. भारतीय जनता पक्षाचे आहोत म्हणून नशीबवान आहोत. त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला डाग लागेल, त्याची चर्चा होईल, वाईट चर्चा होईल, अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका. कारण मी सांगतो आपल्या सगळ्यांची सगळ्यात मोठी ताकद काय असेल, मोदीजी आहेतच आहे, पण कमळ ही आपल्या सगळ्यात मोठी ताकद आहे. या कमळाशिवाय विनोद भैया, कमळाशिवाय ही निवडणूक लढणं जिंकणं सोपं नव्हतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टीत आपण हे लक्षात ठेवावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. मी खूप बोललो, खूप वेळ बोललो, परंतु पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या हातून या शहराची सर्वोत्तम सेवा व्हावी. या शहराच्या ज्या ज्या अपेक्षा आपल्याकडून आहेत त्या सगळ्या अपेक्षा आपल्याकडून पूर्ण व्हाव्यात. आजची बैठक ही फक्त आपल्या सगळ्यांना एकत्र आणणं, आपल्या सगळ्यांचा सन्मान करणं आणि आपण नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येणं एवढाच उद्देश होता. कुठला गट नेता माझ्या वयात मी भेटलो, मला एक 7-8 निवेदन मिळालं कॉप्शनची. आम्हाला कॉप करायची 7-8 निवेदन मला बाहेर मिळाली. इथं कुठलाही विषय नाही, याची कुठलीही चर्चा नाही. जेव्हा पार्टी ठरवेल तेव्हा त्याच्या प्रक्रिया होतील आणि पार्टी त्याच्यावेळी तो निर्णय घेईल. कुणीही अवास्तव कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका, कुणीही कुठल्या पदाबद्दल कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका, कुणी जाहीरपणे कुठली इच्छा व्यक्त करायचं व्यासपीठ नाही, जो तुम्हाला अधिकार नाही. जे तुम्हाला बोलायचं असेल ते पक्षाच्या नेतृत्वावर येऊन तुम्ही तुमचं मत मांडा. सार्वजनिक किंवा माध्यमामध्ये आपलं मत कुणीही व्यक्त करू पदाच्या बाबतीत बाकी करा, तुमचं तुम्हाला अधिकार आहे. लोकशाही तुम्हाला अधिकार देतो, पण कुठल्याही पदाच्या बाबतीत, कुठल्याही या सिस्टमच्या बाबतीत कुठल्याही नगरसेवकाला मीडियात बोलण्याचा अधिकार नाही. हे आपण सगळ्यांनी समजून घ्या. ते कुणीही व्यक्त होऊ नका.
इच्छा सगळ्यांची असते, त्याच्या इच्छा अध्यक्ष म्हणून अध्यक्षाकडे व्यक्त करा, एवढंच या ठिकाणी सांगेन. आणि या निवडणुकीमध्ये मी आणखीन एक घोषणा केली होती की जो सगळ्यात जास्त लीड घेईल, ज्या प्रभागातल्या नगरसेवकाला सगळ्यात जास्त लीड मिळेल, सगळ्यात जास्त लीड ज्या प्रभागाला मिळेल, कुणाला मिळाले? त्या प्रभागाला सगळ्यात जास्त लीड मिळाले, त्या प्रभागाला मी विकास कामासाठी 10 कोटी रुपये देईन असा मी शपथ पाहणारा आहे. म्हणून आज सांगतो बुले साहेब, कुठे गेले बुले साहेब? 10 कोटी रुपये 10 दिवसाच्या आत, 10 कोटी रुपये 10 दिवसाच्या आत त्या प्रभागासाठी जे तिथले नगरसेवक सांगतील ते काम आपण द्या. तो माझा शब्द होता, तो शब्दाची पूर्ती तातडीने आपण करा, अशा पद्धतीची सूचना आहे. मी त्याला बाकीच्या तर देणारच आहे, काळजी करू नका. तुम्ही काटा संजय काटा उभा झाले अरे बारावाले पण नाही तिकडं, पण आता त्याचा विषय नाही आहे. आता आपण सांगितलं आपला विषय होता, जे सर्वात जास्त मतानं जे प्रभाग निवडून येईल त्याच्यासाठी आपण 10 कोटी रुपये जाहीर केले होते, तेही या ठिकाणी. याचा अर्थ तुम्हाला काही देणार अशातला विषय नाही. आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये महानगरपालिका काम करेल, पण मी आपल्या सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये मला जे जे शक्य आहे ते सगळं करेल अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं देतो. त्यासोबत आपली भूमिका मांडण्यासाठी आपले आमदार आहेत, तर या आमदारांच्या सोबत तुमचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं आपल्या शहरासाठी जास्तीत जास्त जे काय आणता येईल ते आणण्याचा प्रयत्न मी करेन असा शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण एवढा मोठा विजयोत्सव साजरा करण्याची संधी दिली म्हणून आपल्याला धन्यवाद देतो.